मी समर्थ. तर ज्या शाळेत मी घडले की नाही त्या ठिकाणची तुम्हाला काही वाक्य बरोबर दाखवते. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य करा, होईपर्यंत थांबू नका. किती सुंदर वाक्य हे बघा. अशा बऱ्याच ठिकाणची काही वेळेला अशी वाक्य मला वाचायला मिळाली की ज्याने आपल्याला जगण्याला श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानवंत व गुणवंत होण्याचा प्रयत्न करावा. वा, किती सुंदर. ज्ञान घेत घेत पुढे चालावे, जेणेकरून हे जग स्वर्गाहून सुंदर होईल. नवे शोध, नवे ज्ञान या जगाची, या देशाची वाढविल शान. आणि ह्याच्यावरूनच कळेल. पण तुम्हाला अजून एक सुविचार वाचता वाचता मला एक छोटीशी खिडकी दिसली. तर तुम्हाला एक गंमत सांगते. ह्या खिडक्या अशा पूर्वीसारख्या म्हणजे वरती नाहीत, तर ह्या खाली आहेत. तर आमचा बेंच आहे ना, या खिडकीच्या बरोबर ती मागच्या बाजूला असायचा, की जेणेकरून आहे ना नंतर आम्हाला नवीन शाळेत आणलं आणि इथं आम्हाला बसायला सांगितलं. मग ते क्लासच्या शेवटच्या बाजूला आम्ही बसायचो. पण त्या खिडकीतनं हळूच बाहेरचं बघायचं, कारण पूर्वीच्या शाळेच्या खिडक्या अशा बेंचवर बसल्यावर समोरचं दिसायचं आणि समोर लक्ष जायचं. पण त्यावेळेला त्यासाठीच केलेलं की विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून. पण आम्हाला त्या खिडकीत कोंडल्यासारखं व्हायचं, म्हणून आम्ही कधी कधी बेंच खाली बसून, पहिल्या वर्षी सवय होईपर्यंत बेंच खाली बसून कधी कधी खिडकीतनं बाहेर बसायचं. तर धन्यवाद.